कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हे या दोन परिवारांमधील राजकीय वैर जे आहे ते सर्वश्रुत आहे आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या नगर परिषद निवडणुकांमध्ये येतोय। खरं तर वरिष्ठांच्या आदेशानुसार विधानसभेच्या वेळेस कोल्हेंनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे काळेंना ही निवडणूक जी आहे ती अधिक सोपी झाली होती। मात्र नगर परिषद निवडणुकांमध्ये हा महायुतीचा जो फॉर्म्युला आहे तो कुठेतरी फेल ठरलेला आहे आणि पुन्हा एकदा काळे कोल्हे एकमेकांसमोर उभे आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे विवेक कोल्हे आहेत। काय सांगाल, जो विधानसभेला कोपरगावात गणित बघायला मिळालं, नगर परिषद निवडणुकीत मात्र पुन्हा एकदा तुम्ही दोन्ही गट जे आहेत, दोन्ही कुटुंब जे आहे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत, काय तुमच्या सामंजस्य नगर परिषदेत होऊ शकलं नाही? निश्चितपणाने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते। आमचं म्हणणं होतं की नगरपालिकेवर आमचं प्राबल्य आहे। 28 पैकी 20 नगरसेवक आमचे आलेले, तुमचे 7 नगरसेवक निवडून आलेले, एक अपक्ष आलेला आहे। पण कुठंतरी त्यांची तडजोड करण्याची विचार नव्हता आणि म्हणून या ठिकाणी नाइलाज असतो आम्ही तर लढवणारच होतो, पण त्यांनासुद्धा त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी बहुतेक निवडणुकीत उतरावं लागलेलं दिसतंय। मात्र ज्या पद्धतीने विधानसभेला तुम्ही वरिष्ठांच्या सांगण्यावरून थांबलात, आमदार म्हणतात की मी त्यांना आग्रह केला नव्हता थांबण्याचा, ते त्यांचं त्यांनी बघावं, कसं बघताय सगळं? नाही, असं आहे की स्वतःचा स्वार्थ साधून गेल्यावर त्या ठिकाणी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। परंतु निवडणुकीच्या दरम्यान किती वेळेस त्यांनी संपर्क साधला, अजितदादांना विनंती करून घरी घेऊन आले आणि त्यांचे धाबे दणाणलेले होते। परंतु एक पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून पक्षप्रमुखांनी, आदरणीय देवेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्या स्तरावर आपण त्या ठिकाणी शब्द दिलेला असल्याकारणास्तव त्यांच्याही गावांपेक्षा आमच्या गावांमध्ये आम्ही त्यांना अधिकची लीड दिलेली आहे, हे सर्वश्रुत आहे। त्यामुळं त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याशिवाय त्यांना इतकं मताधिक्य मिळणं अशक्य होतं। मागच्या वेळेस अवघ्या 800 मतांनी महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी 5 आमदारांमध्ये ते निवडून आलेले होते आणि ह्यावेळेस सर्वाधिक जास्त मताधिक्य घेऊन ते निवडून आलेले हे तेच नाही तर त्यांचे पक्षप्रमुख अजितदादांनी देखील मान्य केलं आणि या ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे जाहीर त्यांनी आभार मानण्याचा मोठेपणा दाखवला। परंतु कुचक्या मनाचे किंवा संकुचित मनाचे या ठिकाणी आमदार असल्याकारणास्तव कदाचित त्यांना तो मोठेपणा दाखवता आलेला नाही। आपण जर बघितलं तर यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या, जाहीर सभांमधून एकमेकांवरती टीका केली जायची, आरोप केले जायचे। मात्र कोपरगावात यावेळची निवडणूक काहीशी वेगळी आहे, कारण AI तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे आणि एकमेकांवरती भ्रष्टाचाराचे, टक्केवारीचे आरोप केले जात आहे। जसे आमदार काळेंवरती आरोप होत आहेत तसे तुमच्यावरती देखील विविध आरोप केले जात आहे। कसं बघताय सगळ्या AIच्या प्रचाराकडे तुम्ही? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेस AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, याचा अर्थ त्या भागातली युवा पिढी जागरूक झालेली आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या अवधीचा वापर करून ते राज्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी सरसावलेले आहे। राहिला विषय आमच्यावर होत असलेल्या AIच्या माध्यमातून आरोप, खरं तर मी कुठल्याही सत्ता केंद्रात आम्ही नाही आहोत। गेल्या 21 वर्षामध्ये जवळपास 16 वर्ष हे आमदारकी आशुतोष काळेंच्या घरामध्ये राहिलेली आहे आणि नगरपालिकेचा विचार केला तर ती सातत्याने 4 वर्ष प्रशासकीय काल आणि त्याच्या आधीचाही त्यांच्याकडेच ती नगरपालिका राहिलेली आहे। त्याच्यामुळं हे जे काय युवकांकडून उत्स्फूर्त येणारे AIचे व्हिडिओज असतील त्याच्या सत्सद विवेकबुद्धींनी त्यांनी विचार करावं आणि त्याच्यावर केलेल्या आरोपाचं प्रत्युत्तर देखील त्यांनी द्यावं। पण त्या उलट हे त्यांच्या यंत्रणेमार्फत आमच्याकडे कदाचित काउंटर व्हिडिओज बनवण्याचं काम चालू असेल, त्याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही। मी तर आव्हान कराल आपल्या माध्यमातून की त्यांच्यावर होत असलेले आरोप आणि माझ्यावर होत असलेले आरोप याचा समाचार आपण या, तुम्ही वेळ सांगा, ठिकाण सांगा, मी त्या ठिकाणी येतो, दूध का दूध पाणी का पाणी आपण जनतेसमोर, जनतेच्या कोर्टामध्ये करूया, हेच मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। खरं तर सर्वात अगोदर तुम्ही या ठिकाणी भाजपकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आणि त्यानंतर जे काका कोयटे काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत दिसत होते किंवा तुमच्याशी संधान बांधून होते, ते मात्र यावेळी थेट आशुतोष काळेंच्या गोटात जाऊन बसलेले आहेत आणि ते स्वतः नगराध्यक्षपदाची उमेदवारी आता करतायत तुमच्याच गटाविरोधात। कसं बघताय गोष्टी?
निश्चितपणाने विरोधकांकडं उमेदवार त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. आमची तयारी आणि वातावरण बघता त्या ठिकाणी कोणीच उमेदवारी करायला तयार नव्हतं. काही दिवसांपूर्वी नाही, आदल्या दिवशीपर्यंत त्या ठिकाणी काकासाहेब कोयटे हे आमच्या संपर्कात होते, परंतु तालुक्याबाह्य शक्तींनी त्या ठिकाणी सूत्र हलवले. या ठिकाणी आमदार आशुतोष काळे असतील, त्यांचे वडील अशोक काळे असतील, हे कोणामुळे विजयी झाले, 19मध्ये असेल किंवा 4 आणि 9मध्ये असेल, हे सर्व श्रुते तालुक्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तर त्याच्यामुळे अडचणीत आलेल्या काळ्यांनी ज्यांचं मांडलिकत्व त्यांनी पत्करलेलं आहे त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांच्या मध्यस्थीने या ठिकाणी काकांना पुढं करण्यात आलं. काकांनी त्याची संधी साधली आणि स्वतःसाठी वैयक्तिकरित्या महामंडळाची मागणी केली. स्वतःच्या असलेल्या जमिनीच्या ज्या अडचणीतले व्यवहार आहे त्याची काहीतरी कुठंतरी आम्हाला अडचणीतून काढून द्या अशी मागणी केली. असं सगळं कानावर येतं आहे आणि एक व्यक्तिगत स्वार्थासाठी या निवडणुकीमध्ये काका कोयटे त्या ठिकाणी उतरलेले आहे. परंतु हे धक्कातंत्र नसून धोकातंत्र त्यांनी जे वापरलेलं आहे त्याचा योग्य तो समाचार कोपरगावची जनता घेईल आणि काकांसोबत काकांच्या आकाचा बंदोबस्त केल्याशिवाय नागरिक राहणार नाही. म्हणजे तुमचं हे वक्तव्य खूप गाजलं होतं काका आणि आकाचं. काका तर कोपरगावकरांना माहिती आहेत, मात्र आका नेमकं कोण आहे? तुम्ही आत्ता म्हणाले की तालुक्याबाहेरच्या काही शक्तींमुळे काका उभे राहिलेत आणि ती शक्ती नेमकी कोण? एक तुमच्या पालकमंत्र्यांवरती विखे पाटलांवरती कुठं अंगुली निर्देश तुम्हाला करायचा आहे? नाही, हे बघा, जनता सुज्ञ आहेत. त्यांना कळतं की 2004 ते 2014 10 वर्ष ज्यांच्या हस्तक्षेपामुळं आमदार अशोक काळे या ठिकाणी निवडून गेले, त्यांनी सभागृहात 3650 दिवसामध्ये एकही प्रश्न न विचारलेला पूर्ण महाराष्ट्रातले 288 आमदारांपैकी एकमेव आमदार होते. त्याच्यामुळं आम्हाला पाडून ज्यांना राजकीय स्वार्थ साधायचं आहे ते यांचे आका आहे हे वेगळं सांगण्याची कोपरगाव जनतेला गरज नाही. कोपरगावची जनता सुज्ञ आहे. आपण पत्रकार म्हणून सुज्ञ आहात की काका ज्यावेळेस अमितभाई शहासाहेब येतात आणि कोण त्यांची भेट घालून देतं, त्यांच्याबरोबर जेवणाच्या टेबलवर कोण बसवतं, त्यांच्या अडीअडचणी पतसंस्थेमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच्यातून बाहेर कोण काढतं, त्यामुळं सर्वश्रुत आहे की काका कोणाचं ऐकतात. त्याच्यामुळं याचा योग्य तो बंदोबस्त कोपरगाव करतील याची मला खात्री आहे. मात्र कुठंतरी तुम्ही भाजपमध्ये आहात आणि ज्या शक्तीचं तुम्ही नाव घेतात ते देखील भाजपमध्ये आहे. मग ही भाजपची अंतर्गत लढाई जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सुरू नाही, ही सर्वश्रुत आहे. 5 आमदार मागच्या वेळेस पडले 19मध्ये. त्या सगळ्या आमदारांनी लेखी स्वरूपात याचं निवेदन आणि निवडून आलेल्या दोन्ही आमदारांनी सह्या करून पत्र पक्षश्रेष्ठींना दिलं होतं की आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. पडलेल्याचं समजू शकतो, पण निवडून आलेल्यांनी देखील त्या ठिकाणी अशा स्वरूपाची तक्रार केलेली होती. त्याच्यामुळे हे काय लपून राहिलेलं नाही आणि हे ज्या पक्षामध्ये असतात त्या पक्षात ह्याच पद्धतीची दुरावस्था होती. प्रकाश चिट्टेंसारखे निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सोडून जाताना आम्ही बघतो. त्याचबरोबर विराट पुरोहितांसारखे RSSमध्ये जे बाबूराव पुरोहितांनी ही संघ उभा केला, अशा व्यक्ती ह्या वयात त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाशी वेगळं होऊन विचारांची लढाईसाठी त्या ठिकाणी मैदानात उतरावं लागतं. हे कुठंतरी दुर्दैवी आहे. याचं निश्चितपणाने आत्मचिंतन पक्षस्तरावर होईल येणाऱ्या काळात असं मला वाटतं. काय विश्वास घेऊन आता तुम्ही निवडणुकीला या नगर परिषदेचं सामोरं जात आहे आणि काय चित्र अपेक्षित आहे? किती जागा तुमच्या आहेत? निश्चितपणाने मागच्या वेळेस 28 पैकी 20 जागा आमच्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या. यावेळेस देखील 20पेक्षा अधिकच्या जागा त्या ठिकाणी आमच्या येतील याची खात्री आम्हाला फॉर्म भरतानाच आम्हाला आलेली आहे. आणि त्याचबरोबर ऐतिहासिक असा निर्णय कोपरगाव नागरिक या ठिकाणी देतील आणि या अपप्रवृत्तींचा योग्य तो समाचार बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि नगराध्यक्षपद आमचं त्या ठिकाणी येणाऱ्या 3 तारखेला गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला निश्चितपणाने खात्री आहे. निश्चित बैठलं हे होते विवेक कोल्हे ज्यांनी विजयाची खात्री जी आहे तो विश्वास व्यक्त केलेला आहे. मात्र कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हे यांच्यामध्ये सुरू असलेले जे AI वॉर आहे या AI वॉरची चर्चा मात्र संपूर्ण जिल्ह्यात होती आहे. सचिन बनसोडे, साम TV न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर.